नमस्ते, रमा किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज करणार आहे साबुदाणा खिचडी। आज आहे एकादशी स्पेशल म्हणून साबुदाण्याची खिचडी केलेली करणार आहे। आता याच्यासाठी साहित्य मीठ, जिरं, भरड केलेली हिरवी मिरची, जाड भरड शेंगदाण्याचं कूट, बटाटे 2 बटाटे, 2 वाटी साबुदाणा भिजलेला, लाल तिखट आणि साखर आणि लिंबू। चला आपण करायला घेऊ साबुदाणा। आता याच्यामध्ये दाण्याचं म्हणजे शेंगदाण्यांचं तेल घालतो आम्ही आज उपासाच्या दिवशी। जास्त पण तेल टाकायचं नाही म्हणजे छानपैकी साबुदाणा असा सुटसुटीत आणि सुंदर येतो। जास्त झालं होतं थोडं कमी करून घेतलेलं आहे। आता साबुदाणा करायला घेऊ। आधी जिरं घालणार छानपैकी। जिरं छान तडतडले म्हणजे त्यामध्ये आपण टाकणार आहे हिरवी मिरचीची भरड, टाकणार आहे बटाटे छानपैकी असे लालसर मस्त हे लालसर होता तोपर्यंत आपण हे दाण्याचं कूट प्रमाणशीर असं, कुणाला जास्त आवडतं कुणाला कमी, असं वाटीच्या प्रमाणे 1 वाटी आणि थोडं वरती असं मी घेतलं आहे। मी दाण्याचं कूट जास्तच घालते साबुदाण्यामध्ये। साबुदाणा छानपैकी असा लागतो। त्यामध्ये जाता साबुदाण्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे, चवीपुरतं मीठ। ते परतले गेलेले आहे, त्यामध्ये आपण आता साबुदाणा घालणार आहोत। साबुदाणा टाकल्यानंतर आपण थोडं परतून घेऊ छानपैकी असं मस्त। असा साबुदाणा खूप छान असतो आणि जास्त पाणी टाकून सुद्धा भिजवायचा नाही, साबुदाणा दिसला पाहिजे असा साबुदाणा। त्याच्यावर थोडं लाल तिखट घालणार आहे, हे पाहिजे अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट आहे। तुम्ही सुद्धा हिरव्या मिरच्या टाकल्यावर लाल तिखट घालतात का मला कमेंटमध्ये सांगा। असा साबुदाणा करून बघा। आता त्यावर लिंबू आणि साखर, थोडीशी चवीपुरती साखर आणि हा लिंबू असं मस्त छान पीठ पिळून घ्यायचा। साबुदाण्याची टेस्ट खूप छान येते। आता 3 ते 4 मिनिटं असा वाफू द्यायचा। बघ किती छान असा वाफ येते। आता आपण सर्व करायला घेऊ मेनू। साबुदाणा, रताळी, गोड रताळी, मोसंबी आणि लिंबूचं लोणचं।